गौतम बुद्धाचे जे प्राणप्रतिष्ठा झाली त्याविषयी बोलायचं तर म्हणलं करमाड गावाचे भाग्य समजावं लागेल. आज आमच्या गावामध्ये श्री गौतम बुद्धांच्या रूपाची प्राणप्रतिष्ठा केली. मी गावकऱ्यांच्या वतीने आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो गौतम बुद्धाच्या प्राणप्रतिष्ठेची बद्दल आणि यांना उद्याच्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त. बौद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या काही कार्यक्रम आयोजित उद्या आमच्या करमाळ गावामध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध विहारामध्ये एक तर पौर्णिमा साजरी करतात, खीरदान करतात आणि उद्या जेवणाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे. तो ग्रामीण बँकेचे माझे मॅनेजर अशोकराव मंडळ कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते त्यांच्या वतीने आज जेवणाचा कार्यक्रम ठेवला आणि असे पण आमच्या करमाड गावकरी समाज बांधव आणि करमाडमध्ये सर्व समाजाचे व्यक्ती माणसं बौद्ध विहारमध्ये प्रत्येक पौर्णिमा साजरी करतात, प्रार्थना करतात आणि गौतम बुद्धांनी जो समाजाला संदेश दिला शांततेचा त्याचं अनुकरण करून प्रार्थना करून कीर्तनाचा आनंद घेतो. मी डॉक्टर ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच. काय सांगाल त्याबद्दल? हा कार्यक्रम बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानंच घेतलेला आहे, कारण की प्रत्येक वर्षी जगामध्ये बौद्ध पौर्णिमा ही अतिशय उत्साह आणि सण म्हणून साजरा केला जातो. या पौर्णिमेचं औचित्य साधून 12 तारखेला महाथेरो आम्हाला भेटणार नाही याची पूर्वकल्पना होती. त्यामुळे आम्ही म्हणजे महाविहार चौका येथे जाऊन भदंत बोधिपालो महाथेरो संघनायक बौद्ध अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक यांच्याशी विनंती केली. त्यांनी आमच्या करमारवासीच्या विनंतीला मान दिला आणि आजच्या पर्वाला हा कार्यक्रम बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी गावकऱ्यांनी सर्वतोपरी मदत केली. सर्व गावकरी मंडळी, महिला मंडळी सर्व या कार्यक्रमात सादर झाले. या कार्यक्रमाला महाथेरो बोधिपालो यांनी हा कार्यक्रम अतिशय असा उद्योजक पद्धतीने चांगला सादर केला. या कार्यक्रमासाठी बुद्ध मूर्तीची स्थापनेसाठी गावचे सरपंच गणेश मुळे, उपसरपंच सुनील तारो, उपसरपंच डॉक्टर जिजा कोरडे यांनी मोलाचे योगदान दिलं. त्यांनी येऊन स्वतःच्या हाताने या मूर्तीची स्थापना केली. त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि आज महाथेरो बोधिपालो यांनी हा जो अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी करमाड गावकऱ्यांच्या वतीनं मी संघाचं त्रिवार अभिवादन करतो. आणि सर, बुद्ध विहारामध्ये आज बघितलं तर तुम्ही अभ्यासिका पण सुरू केले. त्याच्या पाठीमागची काय या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आता सध्या स्पर्धेचे युग आहे आणि सर्व समाजातील मुलं, गोरगरिबाची मुलं त्यांना अभ्यासासाठी मुबलक जागा नाही. हे नालंदा बौद्ध विहार म्हणजे भगवान बुद्धाच्या सम्राट अशोकाच्या काळात हे चंद्रगुप्त मौर्याच्या काळात जे महाविद्यालय झाले होते नालंदा विश्वविद्यालय, त्या दशेवर आमच्या डोक्यात ही कल्पना आली की या विहारामध्ये जर मुलं येऊन बसली, वाचलं त्यांनी भगवान बुद्धाला, शिवाजी महाराजाला, बाबासाहेबाला आणि त्यांच्या स्पर्धात्मक परीक्षेला जर अभ्यास केला तर ते नक्कीच कुठेतरी यशस्वी होतील, त्यांच्या जीवनात सुख शांती मिळेल. या उद्देशाने आम्ही या विहारात या वाचनालयाची संकल्पना अंमलात आणली. अभ्यासिकेमध्ये किती पुस्तकं असतील आणि यातला काही शासकीय मदत वगैरे मिळाली? या अभ्यासिकेसाठी शासकीय पुस्तकं मिळणार नाही, परंतु लोकवर्गणीमधून लोक जे पुस्तकं देणार आहेत आमचा मानस आहे त्या किमान 5000 पुस्तकं या विहारात राहतील. आणि या विहारामध्ये बसणारे 36 मुलं एका वेळेस 36 कॉम्प्युटरवर बसूनही अभ्यास करतील आणि खाली बसूनही अभ्यास करतील. त्यामुळे आमचा मानस आहे जेवढी जास्त संख्या वाढेल तेवढा आम्ही वेगवेगळा विचार करून त्याला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू. कोणत्याही अभ्यासिका किंवा समाज कार्य करायचं असेल तर त्याला शासकीय निधीची गरज असते. तुम्ही शासन स्तरावर काही प्रयत्न करणार आहे? हो, करणार आहे. शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे, कारण की अभ्यासिकेसोबतच बाकीचे जर ऍक्टिव्हिटी चालवायच्या असतील तर शासन स्तरावर त्याला पाठपुरावा करावा लागेल. या निमित्ताने तुम्ही बौद्ध बांधवांना आणि गावकऱ्यांना काय आवाहन करणार? या निमित्तानं बौद्ध बांधवांना आणि गावकऱ्यांना एवढं आवाहन करेल की त्यांनी सगळ्यात जास्त
इथं येऊन बसावं, इथं या अभ्यासिकेचं महत्व, या अभ्यासिकेमध्ये बसून थांबावं, अभ्यास घ्यावा आणि विद्यार्थी घडावेत हीच अपेक्षा करतो. आपलं नाव सर? अशोक शंकरराव कुलकर्णी. Thank you.